तर वाडा जे ट्रस्टचं जे मंदिराचं काम झालं त्याच्याबाबत जे सदस्य आहेत, आपलं नाव काय म्हणले? महेश नेरे. महेश नेरे यांनी जो आरोप केला होता असा सरळ धरा मोबाईल असा, हां. तर त्यांनी असा आरोप केला की त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र ग्रामपंचायतनी ह्याच्या झेडपी फंडामधून मंजूर केलेलं होतं, परंतु ते जे आहे विरंगुळा केंद्र ते दिसत नाही आणि त्याचे कितीतरी 12 लाख ना 15 लाख रुपये 15 लक्ष रुपये तिथं खर्च झाल्याचं तर कागदोपत्री दिसते. प्रत्यक्षात तिथं 15 लक्ष पण आहे का तिथे विरंगुळा केंद्र दिसत नाही. तर मी आलोय ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि सर आहेत MS मस्के, ग्रामविकास अधिकारी सरांचं नाव आहे. सर नमस्कार. हां नमस्कार सर. तर विषय असा आहे की आपल्या ग्रामपंचायत सदस्यांनी असा आरोप केला की त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र मंजूर झालं आणि त्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि ठेकेदाराला देयक पण अदा केलं, परंतु प्रत्यक्षात तिथं विरंगुळा केंद्र नाही आहे. आता धर्मराज महाराज मंदिर हा मंदिराच्या समोर ग्रामपंचायतची जागा आहे. त्या जागेमध्ये 2 फंड पडले. माननीय माजी आमदार श्री दिलीप अण्णा मोहिते यांच्याकडून सभामंडपासाठी 15 लक्ष रुपये आणि जिल्हा नियोजन मंडळाकडून 21 लाख रुपये मंजूर झाले. कशासाठी 21 लाख? विरंगुळा केंद्रासाठी. असे कामाचे तिथं 2 पार्ट आहेत, एक सभामंडप आणि एक विरंगुळा केंद्र. तर सभामंडपाचं काम ते बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD यांच्याकडून ते काम पूर्ण झालं. त्याच्यानंतर ग्रामपंचायत मार्फत जे 21 लाख कामाचं विरंगुळा केंद्राचं काम होतं, तर ते काम टेंडर करून ठेकेदाराला मिळालं आणि त्या ठेकेदारानं तिथं जे संरक्षण भिंत, पायऱ्या आणि फरशी ह्याचं 21 लाख रुपयाचं त्यानं काम केलं. त्याच्या बदल्यात जे 12,60,000 रुपये ग्रामपंचायतनं ठेकेदाराला अदा केलेले आहेत. उर्वरित रक्कम कधी अदा करणार? जिल्हा परिषदकडून आल्यानंतर ते आम्ही त्या ठेकेदाराला ती रक्कम देणार. तर आता आपल्यासोबत तुम्ही इकडे याल का जवळ? इथे बसा ना. तर हे जे आहेत हे सदस्य आहेत बरोबर, तर यांनी तुमच्याकडं तक्रार केलेली आहे किंवा माहिती अधिकाराखाली माहिती मागवली आहे, मग आपण का देत नाही ना माहिती? मी वेळोवेळी त्यांना माहिती दिलेली आहे. त्यांच्या जे माहिती असेल तर त्यांना ती वेळेत मी माहिती दिलेली आहे. त्याचे काम चालू असतानाचे फोटो द्या ना आता लगेच. जिओ टॅग काम पूर्ण झालं आहे? एक 4 महिन्यापूर्वी काम झालेलं आहे पूर्ण. आता माझ्याकडे सध्या फाईल नाही, फाईल कपाटात काम आहे. केलं तिथं म्हणजे साधारण सभामंडपाच्या पुढचे फरशी, खाली फरशी पटांगणातली फरशी, कंपाऊंड वॉल आणि ग्रिल एवढं ते काम झालेलं आहे. 2022 मंदिराची ज्यावेळेस झालं जीर्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली ना, त्याच्यावेळेस काम पूर्ण झालेले लोकवर्गणी 1,34,00,000 रुपये लोकवर्गणी झाली. किती 11,000 रुपये दिले त्याच्या वरचे वर्ग नाही त्याच्यात, आणि काहींनी 5,000 10,000 दिले ते वेगळं. म्हणजे जवळजवळ 1.5 कोटी रुपये गावची वर्गणी आहे तिथं. त्यांचं म्हणणं आहे का 2022ला ते काम 22 ना त्यावेळी पूर्ण झालं? नाही 24-25ला ते आता तारखा. आता हे काय म्हणले 6 महिन्यापूर्वी काम झाली. 29 जानेवारी 2025ला त्याचा जीर्णोद्धार झाला. ती पत्रिका आहे. तुम्ही जे आता दाखवताय हे जे कंपाऊंड दिसतंय हेच आहे का ते विरंगुळा केंद्र म्हणून? विरंगुळा केंद्राचे ते कंपाऊंड वॉल मधली फरशी म्हणजे फ्लोरिंग आणि ग्रिल हे काम विरंगुळा केंद्र म्हणून ग्रामपंचायतनं ठेकेदाराकडून करून घेतलेलं आहे. पण हे तुम्ही म्हणले 6 महिन्यापूर्वी पूर्ण झाले, परंतु हे जे आहे आता कसं तारखाचा सिक्वेन्स मी काय आता लगेच तुम्हाला देऊ शकत नाही. मग सांगा ना 6 महिने, मला माहित नाही सांगा म्हणजे. तारखांचा सिक्वेन्स मी तुम्हाला देऊ शकतो लेखी स्वरूपात. ठीक आहे. आता यांचं असं म्हणणं आहे की जे काम झालेलं आहे तर ते 21 लाख रुपयाचं 12 लाख बाकी रक्कम द्यायची ठेकेदाराला, आणि तुमचं म्हणणं आहे की ते काम ऑलरेडी लोकवर्गणीतून झालेलं आहे, लोकवर्गणीतून दाखवले. आणि लोकवर्गणी तिकडे गावाची मिटिंग घेतली, त्याच्यात खर्च दाखवला आहे मंदिराचा 1,42,00,000. आणि मग ते पैसे गोळा केलेत आणि ही एक फंडही टाकला आहे. पैसे गेले कुठं? आणि 85 लाखाचं मंदिर मावळे आर्किटेक्टनी इस्टिमेट 85 लाखाचं दिलेत. मंदिराचं थोडा वेळ आपण जाऊ द्या, कारण की मंदिराच्या ट्रस्टच्या कामाचा यांचा संबंध नाही. पण तुमचं म्हणणं आहे का जे गावाने काम केलं त्याच कामावरती ग्रामपंचायतीने ते टाकवलं आणि ते काम दाखवलं खोटं आणि त्याचा फायदा करून ठेकेदार दिला.
ग्रामपंचायतनं ते जागा ग्रामपंचायतनाकडं हस्तांतरित करून ग्रामपंचायतनं तिथं काम केलेलं आहे. आम्ही देवस्थानचं काम केलेलं नाही. कुणी केलं ग्रामपंचायत का हस्तांतर ती जागा? ठेकेदार त्या ट्रस्टकडून. आणि ते कुठं काम केलं ते दाखवायचं. म्हणजे याची ट्रस्टनी जागा तुम्हाला दिली? हां त्याचं काय खरेदी खत झाले का बक्षीस? आहे, संमतीपत्र आहे. किती आणि क्षेत्र? सभामंडप जे आहे, सभामंडपात सुद्धा संमतीपत्र घेतलेलं आहे. ते 82च्या विभागाकडे ते उपलब्ध आहे. तर आता यांचं असं म्हणणं आहे का हे काम आम्ही नव्याने केलेलं आहे, याच्यामध्ये ट्रस्टनी काम केलेलं नाही. 1 वर्षापूर्वीच मंदिराचा जीर्णोद्धार झाला, तारीख आहे, ती पत्रिका आहे. आता हे म्हणतात 6 महिन्यापूर्वी, तिथं कुठले नवीन काम झालेलं नाही. असं आणि जे काम आहे असं तर त्याचे त्यांनी मला जिओ टॅग फोटो द्यावा. आता हे समजा भाऊसाहेबांनी फंड टाकलाय किती, 21 लाख आणि 15 लाख ना, किती झाले टोटल? 35 लाख. 35 लाख हे 37 लाख आणि गावाला खर्च दाखवलाय 1,42,40,00,000 आणि वर्गणी झाली 11 लाखाच्या वरती 1,34,00,000 लाख. याचं सगळं जर गणित केलं तर हे 2 कोटी होऊन जाते. मग हे बाकीचे पैसे गेले कुठे यांचे? खूपच म्हणजे गंभीर आरोप आहे. गावाकडून पण पैसे घेतले, गावाच्या फंडातून त्यांनी काम केलं आणि तेच याच्यावरती कामावरती शासकीय रकमेचा सुद्धा गैरवापर झाला. अस्तित्वात कुठे? इरंगुळा मंदिरात, इरंगुळा केंद्र तुम्ही बनवले, कुठं बनवले? विरंगुळा केंद्र म्हणजे काय असतं त्यात? जे लोक, ग्रामस्थ लोक तिथं विरंगुळा करतात किंवा देवाचं दर्शन घेऊन तिथं थांबतात, ह्याला विरंगुळा केंद्र. त्या पद्धतीचं आम्ही एस्टिमेट तयार केलं. एस्टिमेट त्या पद्धतीने तांत्रिक मान्यता घेतली आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदनं. किंवा तुम्ही दाखवू शकाल का आपल्या कर्मचाऱ्याला सांगून? हां, मिळू शकतं तुम्हाला. आता लगेचच नाही, मी तुम्हाला 1-2-3 तासात तुम्हाला सगळे पेमेंट, त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्यात माहिती मागितलेली आहे त्यांना. ऐका ना, तर ते माहितीच्या अधिकारामध्ये त्यांना ते संपूर्ण माहिती त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांच्याकडे केलेली आहे. त्यांनी मला आज समजतं की त्यांनी मला पत्र काढलं आहे, त्याचे ते मी एस्टिमेट, फोटो, MB, कॅशबुक, ही सर्व काय जी रेकॉर्ड असेल ती त्यांना देण्यात येईल. 15 लाख रुपयाचा सभामंडप त्या ठिकाणी करण्यात शासनाने कार्यकारी अभियंता PWD विभागाने टाकला आहे आणि 21 लाख रुपयाचं विरंगुळा 22 लाख. 22 आणि 15 किती झाले? 21 लाख आहेत. 21 आणि 15 किती झाले? 36 लाख. 36 लाख आणि लोक लाख रुपये चं योगदान फक्त शासनाचं आहे. आणि लोकवर्गणीचे पैसे जमा केलेत, ते पैसे सभामंडपावर टाकलेत. खर्च दाखवतो आणि सभामंडपात दाखवलाय ना, मग सभामंडपाला डबल खर्च कसा काय टाकला? आणि ठेकेदार कोण होतं? आमचं साहिल जोशी, कुठले ते साहिल जोशी? मंचर. आणि भाऊसाहेब, ग्रामपंचायतने फरशी बसवली आणि ट्रस्टीने पण माजी सरपंच, तुम्ही इकडे या ना जरा 1 मिनटं, इथं बसा. आता हा झाला विषय. आता जो काही जनतेने हे करायचं आहे, फक्त आता यांचा असा मुद्दा होता सर का मंदिराच्या समोर कॉन्क्रीट रस्ता आहे. तर यांचं असं म्हणणं आहे की मी ज्यावेळी सरपंच होतो, बरोबर का, त्यावेळी तुम्ही निधी टाकून रस्ता केलेला आहे आणि त्याच रस्त्यावर तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा दुसरा रस्ता दाखवला कागदोपत्री आणि त्याच्यावर निधी काढला. नाही सरपंच, आपण हा पहिला झालं, पुन्हा नाही कॉन्क्रीट केलं. कशात? कोणत्या? ते काम केलेलं नाही, ते करायचंय काम. ते कॉन्क्रीट नाही, कॉन्क्रीटवर कॉन्क्रीट नाही. नाव धर्मराज रोड आहे तो. अच्छा. हां, पहिले माजी सरपंच सन्मान्य रघुनाथ शेट लांडगे यांनी ते आणि मी आम्ही त्या लांडगे हेच का? हो, त्यांनी आम्ही ते काम केलेलं आहे. पण तेवढ्याच एरियाला तुम्ही धर्मराज रोड म्हणू शकत नाही. त्याच्या पलीकड बी शिल्लक काम करायचं बाकी आहे. तर तिथं आम्ही ते कॉन्क्रीटचं काम करणार आहेत. हे बघा, येत असं लिहिलंय, वाडा ग्रामदैवत धर्मजरा महाराज मंदिरात समोरील रस्ता पूर्ण. हां, पण ते काम झालेलं नाही. ते करणार आहे तुम्ही? आम्ही काम तिथं त्याच्या पलीकडंच जागा आहे, तिथं काम आम्ही करणार. बरं, तुमचं समाधान झालंय का? नाही, समाधान असं का त्यावेळेस ज्यावेळेस झालं ना, ऐका ना, त्यावेळेस त्या रस्त्याला नाव वेगळे येते, धर्मराज रोड नाव येत ठीक नाही आहे, त्याला. त्यांचं काय म्हणणं, नाव टाकलं असेल पण आम्ही त्याच्यावर फंड नाही काढला, आम्ही ते काम पुढे करणार आहे. नाही, त्यावेळेस Join करणार. आम्ही ज्यावेळेस केलं होतं ना, मी त्यावेळेस हे पहिलं काम केलं मंदिराच्या पुढचं म्हणून आम्ही पहिले केलेले, कारण मंदिर व्हायचं म्हणून, त्यामुळे आम्ही पहिले केलेले. आणि काम केलेलं नाही तिथं. नाही, एस्टिमेट आहे सर, त्याचं टेंडर पण झालेलं आहे, पण काम झालेलं नाही.
चला काय हरकत नाही. अशा पद्धतीचं आपण धन्यवाद भाऊसाहेब, आपण अतिशय संयमाने चांगली उत्तरं दिली. जी काय आहे तर भाऊसाहेबांचं म्हणणं आहे का जे मंदिर आहे ते मंदिराचं पटांगण फरशी बसवायचं किंवा याचं 21 लाख रुपये त्याला शासनाने मंजूर केलेले आहेत. तसं पाहिलं तिथं 21 लाख रुपये तिथं शासनाने मंजूर केले, त्यापैकी 12 लाख रुपये संबंधित ठेकेदाराला अदा देखील करण्यात आलेले आहे. आणि जर तसं जर बारकाईने पाहिलं तर नुसती लादी बसवायची, फरशी बसवायला आणि तिथं वॉल कंपाऊंड करायला थोडंसं ग्रिलिंग आहे, त्याला इतका खर्च येणं हे खूप झालं. हे म्हणजे 21 लाखात बंगले होतील 36 लाख दोन झाले सगळे. आणि तेच नव्हे तर सभामंडपाच्या कामासाठी सुद्धा 15 लाख रुपयाचा निधी PWDने मंजूर केलेला आहे. आणि यांचं असं म्हणणं आहे का सगळा निधी ह्या गावकऱ्यांच्या निधीमधून झालेला आहे. तर काय आहे, वाडा ग्रामस्थांनी काय खरं की खोटं हे त्यांनीच ठरवायचं आहे. काय सांगाल? नाही, जे काय मंदिराला जे खर्च झाला आहे, ज्या लोकांनी वर्गण्या दिल्या त्यावेळी त्यांनी हिशोब दाखवला. आता तिथं जे बोर्ड लावला आहे, जे लोकांची नावं लावली आहेत ती वर्गणी त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग हे बाकीचे पैसे गेले कुठं? मग हे कुठंतरी याचा गैरव्यवहार झाला. गैरव्यवहार झाला. मग त्यांनी दाखवलंच नाही ना, शिल्लक दाखवत नाही. म्हणलं खर्च कुठं गेला तो? जे पैसे पावत्या जे 5,000 11,000च्या खाली जे पावते आहेत ते 10,000वाल्याचं सुद्धा नाव नाही. ठीक आहे. तर हे आपण पाहिलंय का, मी इथले जे सरपंच आहेत मोरे त्यांना पण फोन केला होता. त्या मोरे ताईंच्या मिस्टरांनी फोन घेतला. ते म्हणाले की मी बाहेर आहे, नंतर प्रतिक्रिया देतो. आणि यांनी जे आरोप केले होते, जे काय तांबोळी म्हणून आहे, काय नाव त्यांचं, तौफिक तांबोळी, त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट केला. तर त्यांनी सांगितलं का ते मी माझ्या नावाने ते क्षेत्र विकत घेतलेलं आहे, परंतु त्याला वेगवेगळी कारणं होती आणि त्यामुळं झालं. पण मला ते माझ्या नावाने ठेवायचं नाही, मला ते पुन्हा रिटर्न ट्रस्टीला द्यायचं आहे. आणि ते कुठंतरी लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्त बाहेर आहेत, ते 1-2 दिवसांनी येतील, त्यांचे म्हणणं देण्याचा आपल्याला प्रयत्न करतील.